आज खरंच मला इतकं रिग्रेट झालं ना, की मी असं का केलं असेल? सतत मनात हाच विचार येत होता. नमस्कार सगळ्यांना. जर तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल, तर अगोदर माझी थोडी ओळख करून देते. मी एक नवीन कंटेंट क्रिएटर आहे, जी रोजच्या आयुष्यातले छोटे-छोटे मोमेंट्स तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आणि खुश राहते. घरची साफसफाई मी एक-एक करून काढली आहे, म्हणून थोडा लेट होतोय. पण आणखी लेट नको व्हायला म्हणून माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. ती आयडिया अशी, की आज माझं कपाट आवरायला काढायचं आणि ह्या निर्णयाचा मान ठेवून मी माझ्या कपाटातले सगळे कपडे खाली फरशीवर काढून टाकले. ही सिच्युएशन तर खूप वेळा झाली, पण मी पहिल्यांदाच रेकॉर्ड करते. मागच्या वेळी मी माझं संपूर्ण कपाट उद्ध्वस्त केलं होतं. बहुतेक 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी आठवत नाहीये. पण जे आठवतंय ते म्हणजे मला जवळजवळ 12 तास लागले होते परत नॉर्मल होण्यासाठी. आणि त्या 12 तासांमध्ये एकदम गोंधळ. आणि मग सगळेच म्हणाले, अगं एका वेळी एक कप्पा करायचा ना लोकांसारखा. पण मी लोकांसारखी कुठे हे त्यांना कसं सांगू? खरं सांगायचं तर माझ्यासाठी ते कामच करत नाही. मी जर एक कप्पा केला ना तिथेच थांबते. पण मी जर सगळं कपाट काढलं ना तर मग स्वतःला पूर्णतेत ओढते. यावेळी मात्र जरा ट्रिकी झालं. आणि नाही, उत्साही होऊ नका, कारण अर्थातच मी मध्येच सोडून दिलं. अर्धवट काम करणं ही माझी स्पेशालिटीच आहे. आणि मी बसले पिक्चर बघत. असं काही नाही की मी अर्ध्यावर थांबले. अर्ध्यावर यासाठी थांबले कारण इतकी जागा उरली होती की मी पडता पडता काम करू नये, म्हणून मी थोडा स्टॉप घेतला, थोडा रेस्ट केला आणि पुन्हा कामाला लागून थोडं थोडं करत एक नवीन जोशाने लंच ब्रेक, टी ब्रेक कंप्लीट करून मी माझं काढलेलं काम पश्चाताप करून का होईना मी का काढलं म्हणत म्हणत फायनली कंप्लीट केलं. आता माझा पछतावा तर तुम्हाला कळाला. तुमच्या सोबतही असं कधी झालंय का? किंवा तुमची अशी कुठली आळशी फ्रेंड तुम्हाला आठवते का? कमेंट मध्ये नक्की टॅग करा. माझी अवस्था बघून तुम्हाला तुमचा कुठला किस्सा आठवत असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला, उद्या पुन्हा भेटूया. बाय.